चला आज काय तर मी नवीन ट्राय केले, तुम्हाला पण दाखवते। तर आता बीट बघितली ना, सहजासहजी आपल्याला जास्त कोणता पदार्थ आठवत नाही बरं का। तर आता ही बीट तर एवढी फ्रेश आणि एवढी ताजी होती ना आणि मोठी पण होती बरं का। आता पहिल्यांदा तर मी असं काहीतरी करून घ्यावं म्हटलं, कारण की सुकलं की खाऊ वाटत नाही पुन्हा ते। तर रेसिपी सर्च केल्या मी, त्याच्यावरती मला एक नवीन रेसिपी सापडली, म्हणजे मी पहिल्यांदाच ट्राय करणार होते। पहिल्यांदा तर मी त्याची साल काढून घेतली, स्वच्छ धुवून, आणि नंतर केसाला घेतला। तुम्हाला समजत असेल की मी काय बनवणार आहे। तर गाजराचा हलवा तर आपण खाल्लाय खूप वेळा आणि केला पण आहे मी तर, पण मी फर्स्ट टाइम बीटाचा हलवा करणार होते। तर सेमच प्रोसेस आहे, पहिल्यांदा धुवायचा, साल काढायची आणि किसून घ्यायचा, आणि त्याच्यानंतर ना मस्त असं कढईमध्ये तूप टाकायचं आणि चांगला 5-10 मिनिटं भाजून घ्यायचा। भाजल्यावरती त्याच्यामध्ये ना थोडंसं दूध टाकून शिजवून घ्यायचा, पुन्हा साखर, वेलची पूड टाकायचा, ड्रायफ्रूट असली तर टाकायचे। मस्त असा कलर चेंज होतो, बापरे कधी खायला झालं होतं बघून तर। आणि खरं सांगते टेस्टला एक नंबर लागतो, तुम्ही पण नक्की ट्राय करा। आणि तुम्हाला जर बिटाच्या दुसऱ्या कोणत्या रेसिपी माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। ते खाऊन झाल्यावरती झोप तर आली होती, पण नाही म्हटलं आज हा पसारा सगळा आवरायचा, कारण की महिनाभर ज्या साड्या घालून कपडे घालून टाकले होते आवरायचे होते। जर आता मला कपडे कमी, साड्या कमी वाटत असेल तर साफसफाई करायला घ्या, कपाट आवरायला घ्या, म्हणजे कळतं किती कपडे आहेत आपल्याकडे। तर असं काही चालू झालं होतं बरं का माझी आवरावर। तर हा मी बघितलं तर हा जो ड्रॉवरचा कप्पा आहे ना, म्हणजे हा सगळा साहेबांचा बघा। याच्यात माझी एकही वस्तू नाही, फेस वॉश तेवढा मी वापरते। त्याच्यानंतर माझी एक आठवली, मला माझी जुनी आठवण भेटली। माझ्या तात्यांनी मला सेकंड इयरमध्ये असताना हे मोबाईल गिफ्ट दिला होता, अजूनही मी जपून ठेवलाय, कारण की याच्यात माझ्या जुनी आठवणी आहेत। तर आजच्यासाठी एवढंच, चलो बाय।